रेगे, अनिरुद्ध विक्रम रेगे, MBBS लास्ट इयर. कायम पहिला किंवा दुसराच नंबर येणार आपला. आणि काय करून ठेवलंयस हे रेगे. हॅलो मम्मा. आणि मम्माला आणि मला तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत. डोंट वरी डॅड. डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. डॅड, आय नो बेटा, तू फक्त बिअर पितोस. पहिल्यांदा आलो पोलीस स्टेशन मध्ये, तेही अरेस्ट होऊन. वा, सॉलिड आहे यार. त्याला एम भाई का म्हणतात, पण त्याचा एम खूप चांगला आहे का? साला पण शान आहे ना, एम भाई सारखी पाहिजे आपल्याला पण. ए भाई नाही, आपण मानतो आज एमबाई मोठा आहे, सगळे त्याला सलाम ठोकतात. पण कधी कसं त्याला ठोकतील ना, सांगता नाही येत. अरे यार, हेच तर थ्रिल आहे ना लाईफ मधलं. सर, मला वरून ज्या ऑर्डर झाल्या, जी कामं सांगितली तीच मी केली. My job is my passion. पॅशन की फॅशन? तुमचा जॉब म्हणजे काय, फिल्म म्हटलं काय तुम्हाला? 12वीला किती टक्के होते? 95. 95? आपल्या सगळ्यांना मिळून तरी कधी होते का रे एवढे? अरे मेला नाही अजून. सगळ्यांच्या नशिबात तुमचं एन्काउंटर थोडंच असतं सर. आगे मेरी चंपा. नाम बदलने दो, नसीब भी बदल जाएगा. चौगुले, शॅम्पेन खोल बोललो तुम्ही. आता ठोकायचं होतच ना सर. हॅपी न्यू इयर. तर पुष्कर आपल्याकडे आलेले आहेत. पुष्कर, तू आतापर्यंत खूप वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेस. त्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या समोर आलास. हलक्या फुलक्या भूमिका मी बऱ्याच तुझ्या बघितल्या, मी म्हणतोय. पण या रेगे सिनेमातली जी भूमिका आहे ती अत्यंत वेगळी आहे. प्रोमोमधून सुद्धा आम्हाला पुष्कर खूप वेगळा दिसतोय. म्हणजे असा पुष्कर माहीत असणार, आणि प्रोमोमधला पुष्कर बघितलं, अरे बापरे, पुष्कर श्रोत्री. तर अत्यंत वेगळ्या वळणावरचा चित्रपट करताना, एक सिरियस भूमिका करताना कसं वाटलं? खरं तर करिअरच्या या टप्प्यावरती अशा प्रकारची भूमिका मला मिळावी याची मी वाट पाहत होतो. आणि याचं सगळं श्रेय जातं अभिजित पानसेला. त्याचा असा आग्रह होता की सचिन वाझेंची भूमिका पुष्कर श्रोत्री करणार. अनेकांनी विरोध केला की पुष्करची आधीची इमेज बघा, पण तो ठाम राहिला आणि तो म्हणाला की हा रोल पुष्कर श्रोत्रीच करणार. आणि त्यानंतर लूकवरती महेश आणि अभिजित म्हणून आम्ही भेटून विचार केला, तो लूक कसा असावा, ते काय असावं. आणि सचिन वाझेंना भेटून ते कॅरेक्टर ठरवलं कसं असतं, काय असतं. आणि फार मला तर खूप आनंद झाला ते करत असताना, पण खूप अभ्यास करावा लागला. महेश लिमे, मला तुमच्याकडे परत एकदा यायचं की आतापर्यंत तुम्ही अनेक वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे केलेत, तुमच्या कॅमेऱ्यात अनेक जणांना कैद केलेत, पण रेगे विषयी काय अनुभव होता? एक वेगळं काय करायला मिळालं? रेगे ॲक्च्युली अभिजित जवळजवळ 1.5-2 वर्ष माझ्या पाठी होता की एक स्टोरी आहे माझ्याकडे आणि मला तूच ॲज अ सिनेमॅटोग्राफर हवा आहेस त्याच्याकरता. पण माझ्या बाकी हिंदीतल्या कमिटमेंट्स, मराठीचे पण चित्रपट चालू होते. पण एकदा ठाण्यातच भेटला तो मला आणि तो म्हणाला अर्धा तास तरी तू ऑफिसला चल. आणि मी म्हटलं चल जाऊया. ऑफिसला गेलो आणि त्यांनी मला एक जस्ट तासाभरात स्टोरी नरेट केली आणि त्याचा ॲक्च्युली स्क्रीन प्ले ऑलमोस्ट रेडी होता, तयार होता. आणि ते मी ऐकलं आणि आय वॉज लाईक वाव, इथे काहीतरी आपल्याला काम वेगळा करण्याचा स्कोप आहे. आणि मी त्याला लगेच सांगितलं की आय मीन लेट्स डू दिस फिल्म. त्या चित्रपटाच्या बद्दल सांगायचं म्हणजे मोस्टली आपल्याला लिनियर फिल्म्स असतात की स्टोरी एकदम लिनियर, पण द वे ही इज रिटन इट आय थिंक आउटस्टँडिंग. स्क्रीन प्ले रेगेचा म्हणजे तुम्ही चित्रपट बघितल्यावरच तुम्हाला समजेल की कम्प्लीट, म्हणजे जेव्हा मी ऐकलं तेव्हाच आय वॉज कम्प्लिटली इन्व्हॉल्ड आणि खिळवून ठेवतो तुम्हाला. आणि जेवढी त्यांनी रिअल लिहिली आहे तेवढंच रिअल दाखवण्याचा प्रयत्न केला आम्ही. ही वॉज क्लिअर इन हिज हेड. बरेच वेळा काय होतं की अच्छा हे करू का ते करू, मग ऑप्शनल घेऊन ठेवूया. ही वॉज क्लिअर. आणि ऑफकोर्स अगेन ऑल दी ॲक्टर्स, पुष्कर काय म्हणजे पुष्कर जे बोलला की त्याच्यावरून वाद व्हायचे सगळ्यांचे, तर इवन आय वॉज लिटल अगेन्स्ट अबाउट कास्टिंग हिम.
बट ही वॉज फोकस्ड, ही न्यू वॉट ही वॉन्टेड. महेश मांजरेकर, ब्रिलियंट परफॉर्मन्स. दिस गाय, यु नो, फर्स्ट फिल्म त्यांनी म्हणजे अभिजितनी सांगितलेलं आहे आणि बऱ्याच एकांकिका आणि त्याच्यात सॉलिड त्यांनी कामं केली आहेत. पहिला नंबर आहे. पण जेव्हा आपण चित्रपट करतो, फिल्म लँग्वेज एक वेगळी असते आणि पहिलाच चित्रपट असला तरी तो हवेत नव्हता अजिबात की बाबा चला माझे आय एम इंट्रोड्युसिंग नाव, यु नो, आय एम डुईंग फर्स्ट फिल्म. तो प्रत्येक येऊन विचारायचा की कुठल्या अँगलला कसं केलं पाहिजे, तुम्ही काय काय करता. सो यु नो द टीम वॉज ब्रिलियंट. अवधूतनी गाणी अमेझिंग केली आहेत. संत्या ॲक्च्युली, यु नो, संतोष सब ब्रिलियंट परफॉर्मन्स. म्हणजे तो लेंथमध्ये जरी ह्याच्यात असला तरी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. जर तुमची अशी टीम असेल आणि नाव माय बेस्ट पॅल, बेस्ट बाडी, आम्ही 22 वर्ष एकमेकांना ओळखतोय आणि म्हणजे रवीचे तर 4ही चित्रपट सुपरहिट आहेत. त्याच्यातल्या 3 चित्रपटांचा मी भाग होतो आणि now this is the fourth venture. We are together back again and I'm sure reggae is going to rock. Amen, amen, amen. बरं, याच्यातलं एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट इज मॉन्टी दास वर्क. ब्रिलियंट वर्क. ऑडियन्स विल एन्जॉय दिस. महेशला थोडंसं इंटरप्ट करतो कारण त्यांनी सगळ्यांचंच कौतुक केलं. असं काही ठरलेलं नाही आता मी त्याचं करणार, पण त्याचं जेव्हा डीओपी घेण्याचा विषय, डीओपी कोण असेल याचं, तर अर्थात असं होतं की बेस्ट पाहिजे याला, कारण जे दाखवायचं आहे ते इतकं रिअलिस्टिक मला अपेक्षित होतं. आणि मी महेशचे फॅन्स खूप आहेत. महेश लिमयेचे त्याच्या अनेक फिल्म्स आपण बघितलेले आहेत. दबंग पण बघितले, येलो पण बघितले, फॅशन बघितली आहे किंवा विविध प्रकारच्या फिल्म बघितल्या. त्या बऱ्यापैकी चकमक आहे सगळी. म्हणजे त्या हिंदीचं एक कसं ग्लॉसी इफेक्ट असतो तो त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. ही इतकी मी त्याला जेव्हा डिस्कशन करायचो किंवा मी पहिली जरी फिल्म असेल तरी मला काय पाहिजे हे मला सांगणं अपेक्षित होतं की महेश मला इथून आपण ही खिडकी बघतोय तसं पाहिजे, मला इथून असं पाहिजे. आणि पहिल्या शेड्यूलला आपलं महेश लिमये कॅमेरामन, हिंदीतला कॅमेरामन, 2 ट्रक लाईट्स वगैरे मागून ठेवला आमच्या ईपीने, रत्नकांत जगताप, की मला काय मागेल आणि काय असं नको व्हायला. त्याच्या मूडमध्ये लागला मग ते 2 ट्रक पहिल्याच दिवशी मागितलेले. परत कधी शूटिंगला त्याची गरज लागली नाही. जवळजवळ विथ नो लाईट शूटिंग केलंय मी, अगदी कॅमेरा समोर सांगतो. म्हणजे मिनिमम लाईट, तो जो इफेक्ट, म्हणजे आता मी रेगे तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला तो कळेल की विथ नो लाईट्स आणि जो इफेक्ट, जो रॉ इफेक्ट, मला ते रिअल जो इफेक्ट होता, आय थिंक ही इज द बेस्ट. सो आय थिंक ही एक खूप चांगली फिल्म आहेच, पण आत्ताच्या काळाप्रमाणे लोक बदलतात आणि आत्ताची जी मुलं आहेत ते फास्ट जनरेशन आहे आणि यू कॅन गेट फॅसिनेटेड विथ एनिथिंग ऑर एव्हरीथिंग. तर ती जी टॅगलाईन आहे ती एवढी परफेक्ट आहे ह्या चित्रपटाला की तुमचं लक्ष आहे का. कारण यु नो ॲट टाइम्स आपल्याला वाटत असतं की हां ठीक आहे रे, मुलगा सगळं नीट करतोय, बट तो कुठल्या मार्गाने चाललाय ते तुम्हाला कळतही नाही. आणि दॅट इज व्हॉट ही वॉन्ट्स टू पोर्ट्रे थ्रू रेगे. क्या बात आहे, क्या बात आहे, वाह वाह वाह. तर आरोह, तुझ्याबद्दल खूप कौतुक झालं आता की कशा पद्धतीनं मेहनत घेतली गेली वगैरे. पण या सिनेमातलं जे एक सेंटर कॅरेक्टर आहे ते तुझं आहे, रेगे, याच्या भोवती सिनेमा फिरतो. आणि खरंच आत्ताच्या जगामध्ये आपण बघतो की मुलांच्या हातात सगळ्याच गोष्टी आलेल्या आहेत आणि लहान मुलांच्या हातात तर फार पटकन गोष्टी दिल्या जातात. मग मोबाईल असेल, इंटरनेट असेल वगैरे वगैरे. याच्यातून मुलं हळूहळू बिघडू लागलीत, नाही म्हणता येणार नाही आपल्याला, तर हळूहळू बिघडू लागलेत. तर या नवीन पिढीला तू काय संदेश देशील? मला सगळ्यांना सांगायचं आहे की ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. म्हणजे त्या वयात तुम्ही ते मोह आवरले पाहिजेत आणि तुमचे पॉझिटिव्ह फोकसेस पाहिजेत. आणि तुमचा फोकस जर नीट असेल, मला हे करायचं आणि हे करायचं नाहीये, तर तुम्ही नाही भरकटत. आणि मला असं वाटतं की रेगेमध्ये माझं कॅरेक्टर जे भरकटत जातं आणि एखादी व्यक्ती भरकटत गेल्यावर त्याच्याबद्दल काय होऊ शकतं याचं एक अमेझिंग चित्रीकरण म्हणजे तुम्हाला रेगेमध्ये पाहायला मिळेल असं मला वाटतं. वा, थोडक्यात तरुणांची एनर्जी कुठे नक्की वापरायची हे आपल्याला कळलं पाहिजे आणि ते हेच वय असतं. कुठं चालली पाहिजे मला त्याच्याबरोबर.
एक मिनिट थांब. मला माहित आहे तुला म्युझिक डायरेक्टर म्हणून करिअर करायचं आहे. एवढे मोठे मोठे लोक जमले म्हणून लगेच ऑडिशन द्यायची गरज नाही. पप्पा मला ते पाहिजे. कोण पाहिजे? ते पाहिजे. केवढ्यात दिलं भाऊ ते? माणूस म्हणते तुमची मुलगी. अच्छा माणूस. अरे काळजी कर नको. आज या ठिकाणी आपल्या या गावामध्ये म्हणजे अचानक घुसलं म्हणून तुम्हाला सांगतो, ही जागा मई आहे. हे तुम्ही म्हणाल का कोण आहे बा? मला काय आहे, मी डू रिस्पेक्ट टू मी. नमस्कार. फार बरं वाटलं मला. म्हणजे काय झालं, आज या ठिकाणी असे ज्येष्ठ ऍक्टर, ते जस्ट ऍक्टर झालेले आहेत. ते जस्ट ऍक्टर झालेत. वा वा. ज्येष्ठ तिकडे आहेत सर. वा 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 वा. तर हे ज्येष्ठ श्रावण भाद्रपद आषाढ आणि 20 तारखेला दुधाचे पैसे द्यायचे आहेत. काय भाषण करताय? नाही, मी नाव लिहून आणले होते सगळ्याची. कॅलेंडर आलं यार सोबत. असू द्या. पण सरपंच या नात्यानं मी या ठिकाणी सगळ्याचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. हे आपलं काय करताय? काय शोधताय? गच्च पुष्प देऊन हे आपलं हे निघेल का? क्या बात आहे सर. ने फुलाची पापडी देऊन फुलाची आपडी तापडी गुळाची पापडी. ओ दादा, ओ काय ना, फुलाची पाकळी देऊन एवढंच वाक्य पंच करायचंय. 35 करोड रुपयाचा बिझनेस केलेला आहे तिनं. इथं साधं वाक्य फुटत नाही, तू पंच फोडायला सांगून राहिला त्याच्यासमोर. अरे माणूस बघ काही बोलतो. तुम्ही सर समजून घ्या. माझ्या करिअरवर फक्त परिणाम होऊ देऊ नका. घ्या फुलाची पाकळी पटकन घ्या सर. सगळ्यांना देऊ. घ्या पटकन. काय फुलाची पाकळी देऊन तुमचं स्वागत करतो सर. फुलाची पाकळी. बाकीचं फुल मीठ. अरे तू पण घे. बाकीचं मी ठेवतो. पाहुणे आमच्या गावात येतच राहतात सर. आज या ठिकाणी मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. मुख्य कार्यक्रम आमचा चालू आहे, केलाय आम्ही सुरू. तो मुख्य कार्यक्रम नाही रे. एक बापाचं काळीज हा मुख्य कार्यक्रम आहे. बापाचं काळीज म्हणजे काय तुम्हाला काही कळणार. आज किती वर्ष झालं माझ्या पोरीचं लग्न होत नाही. हा तिचा दोष नाही अरे, हा काळाचा दोष आहे. काळाचा नाही, काळ्याचा दोष आहे. चल तिकडे. पप्पा तो माझा फ्रेंड आहे. फ्रेंड असायला तो काय गांडूळ आहे? आपण शेतकरी आहो, आपला फ्रेंड फक्त गांडूळ असते. तर आजचा मुख्य कार्यक्रम तुम्हाला कोणी सांगितला नसेल, पण मी सांगतो. आजचा मुख्य कार्यक्रम आहे तो म्हणजे माझ्या मुलीचं सोमवार. अरे हे कोण ठरवलंय? कोण ठरवलं म्हणजे जागा माई आहे, प्लॉट माया आहे, पोरगी माई आहे. तुम्हाला दिलं म्हणजे तुम्ही काय ठरवा? आम्ही ठरव. पोरगे तयार थोडं असं कर बेटा, असं कर बेटा. ओके. तर मुख्य कार्यक्रम म्हणजे सुरुवात करूया माशाचा डोळा फोडापासून. हे काय केलं पोट्टे? एवढे डोळे कशाला काढले त्याला? मग मागच्या वेळेला एकच काढला होता, कोणाचा बी नेम नाही लागला म्हणून म्हटलं खूप काढून ठेव, कोणाचा तरी लागला. तो मोठा आहे ना, मोठा तो तुमच्यासाठी स्पेशल. मला पण स्पेशल अद्रक मार्के एक पिझ्झा. तुमचा काय ट्रॅक चाललाय? थांबा ना जरा. तुमचं वेगळं, हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये आपण इथं पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हे धरा तिकडे गुपचूप बरोबर. कमान पप्पा, कमान तिकडे, कमान तिकडे धरा, उभे राहा. काय झालं? रेगे पिक्चर मध्ये तुम्ही लोकांना लय एन्काउंटर केले म्हणे, म्हणून मी हे आज खास जे आमचं स्वयंवर आहे ते एन्काउंटरवर आधारित ठेवलेलं आहे. म्हणजे माशाचा डोळा बंदुकीनं फोडायचा आहे. वा. तर मी सर्वप्रथम आमंत्रण करतो
मान्य श्री अवधूत गुप्ते यांना. झालंय त्यांचं, झालंय सर, आयुष्यात झालंय त्यांचं. मग फुगा फोडायला काय प्रॉब्लेम आहे त्याला? झालं तर झालं. हे बघा तुम्ही सरपंच आहे, तुमचं हे सगळं चालेल. उगा फुगा फोडलं म्हणलं आता लग्न करा तर? अबे लग्न म्हणजे पागल आहे का तू? त्याला स्पर्धक म्हणून नाही उभं करून आलो, मग? जज म्हणून, जज म्हणून. अच्छा अच्छा, सारे गमत असतात तसे. तर सर्वप्रथम आमंत्रित कर सर. व्यवस्थित बघा. हा सर, हा बघतो चष्मा वगैरे पुसून घ्या पाहिजे असेल तर. या. हा ना, त्यांना सांगा कुठून मारायचं ते रेषा बिषा सगळं. इकडे इकडे या. इकडून असं. ऑल द बेस्ट. आता काही त्याच्या जवळ जाऊन फुडशीन. माग उभं राहा, माग उभं राहा, माग उभं राहा. पहिलेपासून म्हणून आलो मी, निशाणा बरोबर घ्या, निशाणा बरोबर घ्या. पूर्ण एवढा मोठा फुगा लावला गेला वाया. दुसरीकडे आणलंय बाबा या बुवानं. लाल शर्ट. ओके. अबे तू मागणार रे सर. माझ्या पोरीचं लग्न सर, एकदा प्लीज नाही, सर. पण माझं लग्न झालेलं आहे. अरे होऊ द्या ना सर, डबल ला. तुम्हाला काय सवय आहे ना सर? पुष्कर सर, तुम्ही एन्काउंटर केलेत होतं एक. तू फक्त फुगा फोड, मी करतो. टीम दाखवून टाका सर बघा सर, व्यवस्थित एक फुगा तुम्ही तर डायरेक्ट. भाऊ मादा तान, मादा काय मादा तान. तुझा डान्स डान्स कशाला करून आला आता? डान्स. आता चान्स पाहिजे. द्या त्याला, द्याला द्या, द्या त्याला. पप्पा लेली. हा हा. ओ मी पाडला फुगा, ह्याचा नेम बरोबर आहे. जिंकलो आपण. ठाण्या तू बाप आहेस का वाहिली आहेस? पुष्कर, तुझं ऑब्झर्वेशन तर खूप आहे, कारण वेगवेगळ्या व्यक्ती तुला भेटत असतात आणि त्यांचं ऑब्झर्वेशन करून तू किस्सेही बनवत असतोस. तर हे जे किस्से तू खरं म्हणून सांगतो ते खरेच असतात की तू बनवतो? खरे असतात. मी कधीच खोटं बोलत नाही. कारण मला सांग, खोटं बोलून मला असं काय मिळणार काय आहे? मिळणार? बरोबर. हे जे काय आनंद इंगळे कधीच खोटं बोलत नाही. करेक्ट आहे, हे मात्र मी मान्य करतो. पण पुष्कर, खूप किस्से घडतात, तर एखादा धमाल किस्सा सांग ना मग आम्हाला, जो रिसेंटली काही घडलेला असला तर. खरा. खरा. खरंच आहे, मी कधीच खोटं बोलत नाही. एका गिरगावातल्या 2 चाळींच्या मध्ये एक वाद्यवृंद सजला होता. जोरदार गाणी चालू होती आणि गिरगाव, मुंबईतली जी गिरगाव हा भाग आहे, त्याच्यात 2 चाळी, त्याच्यामध्ये अगदी जेमतेम जागा, म्हणजे जेमतेम एवढीच जागा. त्याच्यात एका बाजूला मेलडी साईड आहे, एका बाजूला रिदम साईड आहे आणि गायक कसा बसा असा गातोय. आणि त्याचं गाणं असं होतं, कोणतरी मेलडी साईड म्हणून अवधूत गुप्ते हे कीबोर्ड प्लेयर आहेत आणि मी असा उभा आहे आणि हे चालू आहे. उजळून आलं आभाळ रामाच्या पारी अन गाव जागवित आली असं म्हणताना त्याचा धक्का लागला कीबोर्ड प्लेअरला. तो गायला काय, अरे गाव जागवित आली वासुदेवाची आय एम सॉरी. ते मी माझ्या समोर घडलेलं आहे. हा खरोखर बनवलेला किस्सा. नाही नाही नाही, माझ्या समोर घडलंय. कोणी बनवलेला किस्सा. साक्षीदार आज ते हयात नाहीयेत, पण म्हणजे त्या चाळ कमिटीचे केसकर नावाचे जे सेक्रेटरी होते आज ते नाहीये. हा, त्यात हयात नाहीयेत. अदरवाईज मी हे प्रूव्ह करू शकलो असतो इथे, हे खरं घडलं. रवी सरांकडे मला परत एकदा यायचं की रवी सर, तुम्ही नटरंग बनवला, त्यानंतर बीपी आला, बालक पालक, टीपी, म्हणजे रेकॉर्ड ब्रेक सिनेमे काय आहेत हे तुम्ही बनवले. 4 सिनेमे बॅक टू बॅक सुपर डुपर हिट. तर टीपी मधली स्टोरी तुमची होती असं थोडंसं मला कुठून तरी ऐकायला मिळालं. हे खरं आहे का? त्यातला थोडासा पार्ट. येस. कुठला पार्ट म्हणजे त्यातला होता? तो एका पेपरवाला मुलगा एका सुसंस्कृत मुलीला अनुभवत असतो. अच्छा, म्हणजे हे रिअल होतं? त्यातला काही पार्ट. येस. मग तुम्ही
दगडूची व्यक्तिरेखा थोडक्यात तुमच्यावरून आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. सम पार्ट या डेफिनेटली. आणि इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काही डायलॉगसाठी फेमस आहात. ते डायलॉग म्हणजे देवा जलवा कडकड. तर अशा डायलॉगचा कुठे सिनेमा बनवताना कधी उपयोग झालाय का? ते बेसिकली कलोकियल लँग्वेज. मी ट्रेनमध्ये प्रवास करायचो आणि ट्रेनमध्ये असे बरेच वेगळे माणसं भेटायचे आणि ते असे एक एक वन लाईन टाकायचे. ते अजून लक्षात आहेत म्हणजे. आणि ते सतत कुठेतरी वापरताना यूज करतो. म्हणजे काय जिथं तो विषू होता तो एकसारखा म्हणायचा बालक पालकमध्ये की आयुष्यात. आता आयुष्यात पण हे आमचं रेग्युलर म्हणजे आम्ही डोंबिवलीला बरेच जण बोलायचं आयुष्यात आपण हे करूया आयुष्यात आपण ते करूया. तर हे नॉर्मल कॉमन लोकांचे लिंग्वेज सगळे. आणि मला एक सांगायला आवडेल की आता लिमे सर पण बसले तुम्ही पण बसला म्हणजे कॉलेज पासूनचे तुम्ही मित्र आहात. ट्रेनच्या प्रवासावरून मला आठवलं की ट्रेनमधून पण एकत्र प्रवास. त्यातला काही किस्सा होता की त्या काळाचा? अरे बापरे खूप. म्हणजे आम्ही कॉलेजमधून निघून जे डोंबिवलीपर्यंत यायचो आणि एवढं तो म्हणजे तो 1 तास म्हणजे ऍक्च्युली एवढा कल्ला असायचा 1-1.5 तास म्हणजे त्यावेळी. आणि 3:44 सकाळी मला वाटतं 7:16 ट्रेन पकडून जायचो आणि संध्याकाळी 3:40 ट्रेन पकडून यायचो रोज. तो म्हणजे दॅट वॉज लाईक अमेझिंग. म्हणजे एवढा धमाल एवढा किल्ला आणि सगळे जे आणि आमची फुल गँग म्हणजे जवळ 7-8 जण होतो आम्ही. मोठा ग्रुप होता आणि एवढी धमाल करायचो. आणि त्यातलेच बरेचसे किस्से म्हणजे इतके धमाल आहेत ना की अजूनही ते कुठे फिल्ममध्ये नक्की वापरता येतील. सर हिंदी सिनेमा आणि मराठी सिनेमा हा आपल्यासाठी नेहमीच तुलनेचा विषय असतो. पण रेगे सिनेमाच्या निमित्तानं एक वेगळी गोष्ट मला ऐकायला मिळाली की आपल्या सिनेमाची रिलीज डेट आहे 15 ऑगस्ट आणि याच दिवशी हिंदीतला एक मोठा सिनेमा रिलीज होतोय ज्याचं नाव आहे सिंघम रिटर्न्स. आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की या दोनही सिनेमांची एकत्रितपणे प्रेस कॉन्फरन्स पार पडली एकाच ठिकाणी आणि या दोन्ही सिनेमातले स्टार्स एकाच मंचावरती आपल्याला बघायला मिळाले. हा सुंदर योगायोग म्हणजे एका नव्या युगाची नांदी आहे असं म्हणायला हरकत नाही. या दोनही सिनेमांना हुबैपूतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय फेअर अँड लवली फुबैपू नया आहे पॉट बाय फ्रुटी. आज आपल्याकडे अवधूत सर आलेले आहेत. तर माझी इच्छा आहे की अवधूत सरांनी आज या आमच्या गप्पांच्या महफिलीत आमच्यासाठी एक गाणं सादर करावं. अवधूत सरांसाठी. शिट्टी वाजली गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदर गेला न भर. पोरी जरा जपून दांडा धर. पोरी जरा जपून दांडा धर. पोरी जरा जपून दांडा धर. पोरी जरा जपून. हा शिट्टी वाजली गाडी सुटली पदर गेला न भर. पोरी जरा जपून दांडा धर. 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 क्या बात. पहिल्याच गाडीला आणि पहिल्याच भेटीला. अरे आनंद शिंदे कसं म्हणतात आनंद शिंदेच्या स्टाईल मध्ये. पहिल्याच गाडीला आणि पहिल्याच भेटीला. बोलू लागली हसू लागली. बोलू लागली हसू लागली. बोलू लागली हसू लागली. माझं कालीज आनंद वरे. पोरी जरा जपून दांडा धर. पोरी जरा जपून दांडा धर. धर पोरी जपून दांडा धर. पोरी जरा जपून दांडा धर. लागली मग खेटू लागली.
रेटू लागली खेटू लागली रेटू लागली खेटू लागली माझ्या हृदयात धड धड कर पोरी जरा जपून दांडा धर 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 हो तिसऱ्याच गाडीला तिसऱ्याच भेटीला हो 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 तिसऱ्याच गाडीला तिसऱ्याच भेटीला ही घेऊन मला गेली पिक्चरला तुला 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 बाबा तुला बस हो ती घेऊन याला गेली पिक्चरला ओढू लागली खेचू लागली माझा टास्कच भिर 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 पोरी जरा जपून दांडा धर 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 शेवटच्या गाडीला शेवटच्या भेटीला मग शेवटच्या गाडीला शेवटच्या भेटीला ती घेऊन मला गेली तिच्या घरला काय बोलतो भाऊ भाऊ मग गेम सांग ना मग काय झाला शिट्टी वाजली गाडी सुटली आन पदर गेला वर पोरी जरा जपून दांडा धर पोरी जरा जपून दांडा धर पोरी जरा जपून दांडा धर आता मला परत एकदा यायचे महेश लिमये यांच्याकडे. तुम्ही सलमान खान यांच्यासोबत बऱ्याच वेळेला काम केलं, तर एखादा धमाल किस्सा सलमान बरोबरचा मला तुमच्याकडून ऐकायचा आहे. त्याचा एक किस्सा म्हणजे आम्ही दबंगच्या फर्स्ट दबंग 1 मध्ये जेव्हा त्याचा शर्ट फाटून तो एकदम त्याचा जो फेमस शॉट आहे, तर त्यावेळी त्याला 6 पॅक्स त्यांनी जवळजवळ 3 दिवसात, आम्ही सगळं वाईमध्ये शूट केलंय, तर 3 दिवसात त्यांनी 6 पॅक्स आणले आणि तो जाम हेवी वर्कआउट करायचा, ते वॉटर रिटेन्शन आणि ते भरपूर त्याचं काय काय ते रेजिम असायचं. तर तो एक 11-11:30 यायचा ऑन द सेट आणि जवळजवळ 1.5-2 तास तिकडे आम्ही लेकवर, एक मोठा तिथे डॅमचा तो लेक आहे तिथं तो सेट लावलेला, तर तो एक 1.5-2 तास उन्हात पळायचा तिथे सॉलिड, आणि त्याची सिक्युरिटी असायची पाठी. तर तिकडे ते तो एकदा धावत असताना तिथे 5-6 मुलं गावातली, छोटी छोटी गावं आहेत तिथे आजूबाजूला, ती खेळत होती इकडे आणि त्यांच्याकरता अक्षरशः गॉड इज कमिंग टू देम, यु नो, ही इज रनिंग देअर फुल बॅ बॉडी. आणि त्याची आई महाराष्ट्रीयन आहे, तर त्याला मराठी बोलता येतं चांगलं, तर त्यांनी जाऊन विचारलं, काय रे इथे काय करताय, शाळा नाही का? ते म्हणलं नाही, शाळेत नाही. ठीक आहे, मग तुम्ही आमचं संध्याकाळी पॅकअप होईल तर तुम्ही आमच्या सेटच्या इकडे या सगळे. त्या सगळ्या सिक्युरिटीला सांगितलं, त्यांची नावं घेतली आणि त्यांना सांगितलं आई वडिलांना घेऊन या तुमच्या. तर संध्याकाळी आमचं शूटिंग वगैरे झालं आणि सगळे तिथे जमलेले त्याच्या व्हॅनच्या इथे, आणि ही मुलं आलेली तिकडची गावातली, अगदीच साधं छोटंसं गाव असेल, तर त्यांचे आई वडील पण होते तिथे आणि ती 5-6 मुलं होती. आणि त्यांनी त्याचा जो जग्गी म्हणून आहे आणि मोहन, त्याला सांगितलं, अरे मोहन बोले क्या, तर त्यांनी ब्रँड न्यू सायकली त्या 5-6 मुलांकरता आणलेल्या. आणि त्यावेळी त्या मुलांच्या लिटरली त्या मुलांच्या आणि आई वडिलांच्या डोळ्यात पाणी होतं की बाबा हा एवढा माणूस इतका दिलदार आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी अक्षरशः त्या गावात 150-200 सायकली वाटल्या, त्याच्या आई वडिलांना बोलवलेलं त्यांनी, त्यांच्या हस्ते त्यांनी हे केलं. तिकडे एक हॉस्पिटलचा सिक्वेन्स होता, तेव्हा त्यांनी एक कॅटरॅक्टचं जवळजवळ 3 दिवसाचा कॅम्प त्यांनी राबवलेला. तर अशा गोष्टी ह्या माणसाबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाहीत, पण जेव्हा तुम्ही अशा व्यक्तींबरोबर कामं करता तेव्हा ती व्यक्ती खरी काय आहे ते तुम्हाला कळतं. आणि ही इज लाईक दॅट. क्वाईट जनरल. क्या बात, क्या बात. सलमान खान यांच्याकडे आपण वाजूया. त्यामुळे आता किस्से तर रंगलेले आहेत आणि एक कोल्हापूरचा माणूस आपल्याकडे बसलेला आहे. तर कोल्हापूरचा माणूस म्हणलं, मी थोडंफार तिकडे त्या भागात राहिलोय सर, तर काही कोल्हापूरची आम्हाला एखादा म्हणजे
मिसळीसारखा किस्सा ऐकायला आवडेल. किस्सा म्हणजे आता कोल्हापूर झालं, कोल्हापूरचा किस्सा सांगू का आणि ह्याच्या बाजूला बसलोय म्हणून सांगतो. आणि यांचं सांगितलं चालेल. मगापासून तिन्ही गोष्टी एकत्र करून किस्सा सांगतो की सलमान खान, अरे वा, त्याची चॅरिटी की तो शूटिंगला त्या सायकली वाटतो लोकांना, कोल्हापूरचं आमचं शूटिंग आणि संतोष जुळेकर. संतोष हा बेसिकली असा आहे बरं का. असा. आणि जर का संतोष एखादी गोष्ट करत नसेल आणि त्याच्याकडनं ती करून घ्यायची असेल तर त्याला एवढंच सांगायचं की सलमान असंच करतो. हां, एवढंच सांगितलं की तो करतो. मग त्याला इकडनं उडी मारायची असेल किंवा अजून वरच्यावर मजल्यावरनं उडी मारायची असेल अरे देवा, आणि एखाद दिवशी तो जर का काहीतरी विचित्र वागायला लागला तर पटकन फोन करून महेशला वगैरे विचारायचं आज सलमाननी काही वेगळं केलं का, ट्विट केलंय का अशा. अरे बापरे. तर असंच काहीतरी त्यावेळेचा कुठला चित्रपट असेल सलमानचा मला माहित नाही, एवढं मी फॉलो नाही करत, पण त्यावेळेचा जो चित्रपट असेल त्यावेळेला सलमाननी एखाद्या गावामध्ये एक सहज गावजेवण घातलं असेल की गावातल्या लोकांना मदत म्हणून. संतोषनी संध्याकाळी आमच्या अख्ख्या युनिटला वडापाव फ्री वाटला. अरे चांगलं आहे, चांगले आदर्श ठेवावेत ना लोकांचे. करेक्ट आहे, करेक्ट आहे, हे मला आवडलं. नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय फेअर अँड लवली फुबाई पुन्हा आहे पॉट बाय फ्रुटी. तर सगळी मंडळी बसलेली आहेत. या शेवटच्या सेगमेंटकडे मला जायचं आहे. आमच्याकडे खूप सारे प्रेक्षक आलेले आहेत, त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. तुम्हाला विचारायचे आहेत? माझं नाव रिया कदम आहे, मी पालघरवरून आले. माझा प्रश्न संतोष सरांची आहे. सर, तुम्ही एवढे ॲक्शन मूवीज केलात, रोमॅन्टिक मूवी केलात, पण आय प्रिफर तुम्ही फक्त रोमॅन्टिक मूवीज करत जा ना, मला खूप आवडतं. दिग्दर्शक इथे डिरेक्टर बसलेत, तुमच्या वतीने मी पण त्यांना विनंती करतो की प्लीज विचार करा. प्रेक्षकांची अपेक्षा काय हे कळलं आता दिग्दर्शकांना डायरेक्टली. पब्लिक डिमांड काय आहे बघा. सर, एक लास्ट रिक्वेस्ट आहे. ओके. मला एक रोमॅन्टिक डान्स करायचं तुमच्याबरोबर. अरे आओ ना फिर. आपल्याकडे अवधूत सर पण आहे, तर मी त्यांना विनंती करतो की एकदा आम्हाला छान रोमॅन्टिक गाणं होऊ देत, कारण नवीन हिरोईन मिळालेली आहे आणि हिरो तर आहेत, आणि एक रोमॅन्टिक सीन जर झाला तर काय होईल समजा. जोरात टाळ्या. जब से तेरे नैना मेरे नैनों से लागे रे, तब से दीवाना हुआ दिल ये दीवाना हुआ, रब भी दीवाना लागे रे, रब भी दीवाना लागे रे. आणि कोणाला काय प्रश्न विचारायचे पटकन? ही प्रदीर्घ चर्चा चालू आहे, खूप चांगल्या विषयावर चालू आहे, मला खूप आवडलं. पण मला अभिजित पानसेने एकच महत्वाचं विचारायचं आहे, हे संपल्यावर खायला काय ती मिळणार आहे? आता तुम्ही सगळ्यांनी रेगे बघा, तो नाही बघितला तर मला पण खायला नाही मिळणार आहे. बघा, डिसेंट प्रश्न विचारा, माणसं खूप मोठी बसलेली आहेत, प्लीज. ठीक आहे, डिसेंट खायला कधी मिळणार? आणि कुणाला काय प्रश्न? हाय सर, हाय. मला तुमच्यावर डान्स करायचा आहे. कोण? माझ्यावर. आता घ्या अवधूत सर, आता एका वेगळ्या भूमिकेत पुन्हा एकदा, आणि मी पुष्करला विनंती करेन की पुष्करनी गाणं गावं आता. काळी माती निळ
पाणी हिरव शिवार ताज्या ताज्या माळव्याचा होईला यवार रांजणच्या माळ्यामंदी फिरतीच पाणी बघायला गवतिक आलं नाही कुणी माळ्याला या माळेवाली भेटलीच नाही अग राणी माझ्या माळ्यामंदी घुसशील का डिवाडिडी पांग डिची पाडिडी पांग हिडीवाडिडीची पाडिडी पांग 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 वा वा डिपांग अवधूत सरांसाठी स्पेशल टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. वा. आणखीन कोणी आता नाच नको प्रेक्षक काय संतोष सरांपेक्षा पुष्कर सर खूप छान दिसतात मला म्हणून त्याला फुल द्यायचं आहे. पुष्कर सर तुम्ही छान दिसता एवढं नाही बोलू शकत तू. सर मला तुम्ही खूप आवडता. यू लव्ह मी. क्या बात है. हो थँक्यू सो मच. जसं माझ्यावरती प्रेम असलं जर तू आता इथे कबूल केलंस तसंच आमच्या रेगे सिनेमावरती पण तितकंच प्रेम दाखव आणि तुझ्या घरच्यांना तुझ्या मित्रमंडळींना सगळ्यांना घेऊन रेगे सिनेमा बघायला जरुरी. आणि जाता जाता हळूच त्याला फोन नंबर दे. आणि कुणाला काय प्रश्न. ओके मॅडम तुम्ही विचारा. महेश सरांना हा विचारा. माझं नाव गायत्री कुलथे. मी 28 वर्षांची आहे आणि BA केलंय मी आणि माझा नवरा डॉक्टर असावा असं वाटतंय. वा. प्रश्न विचारा. प्रश्न एवढं सांगायचं होतं बाकी प्रश्न काही नाही. विचारा. सर ते डॉक्टरचं थोडं ऍडजस्ट केलं तर मी नवरा व्हायला तयार आहे सर. तुमचं काय. मी डॉक्टर बाईचा नवरा आहे बाकी तुम्ही काय ते ठरवा. प्रश्न मला एक आणखीन विचारायचं आहे. संतोष सरांना विचारायचं आहे मला. बोला बोला. सर तुम्ही एवढ्या विविध भूमिका आतापर्यंत केल्यात तर म्हणजे कधीतरी तुम्ही ही इमेज ब्रेक करून कधीतरी भाईचा रोल करणार का. करणार. त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार सर. मी रोज पानसे सरांना भेटतोय. रवी सरांबरोबर त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न करतोय. अवधूत गुप्तांच्या घरी जातो. त्यांचा जर आला नसेल नोकर गाडी पुसणारा वगैरे तर गाडी पुसून देतो. काही असेल स्टुडिओ साफ करतो. नंतर महेश सरांच्या घरी जातो. घराखालून त्यांना हाका मारत राहतो. मग ते घरचे सांगतात की येतील म्हणून मी तिथेच उभा राहतो. वॉचमॅनची ओळख काढली आहे. तर रेगे सिनेमाविषयी आपल्या गप्पा चालल्या होत्या. तर या सिनेमामधून जी टॅगलाईन आहे ती तर मला फार आवडलेली आहे आणि तो मेसेज पण आवडला की तुम्ही तुमच्या मुलांकडे नीट लक्ष ठेवा. पण एक लेखक म्हणून मी परत तुम्हाला विचारतो की का बघावा रेगे सगळ्यांनी. एकंदरीत रेगेचं हे स्वरूप लक्षात घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं असं फील येतो की हा गँगवरती सिनेमा आहे का हा एन्काउंटर स्पेशलिस्टवरती आहे का. तर मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की हा अजिबात असा कुठल्या विषयावर सिनेमा नाही आहे. जरी क्राईम हा प्लॅटफॉर्म ह्याला किंवा बॅकड्रॉप आपण वापरला असेल तरी माझं पालकांना आवाहन आहे की तुम्ही हा चित्रपट जरूर बघा. याचा प्लॅटफॉर्म वेगळा आहे, याचा विषय जरी वेगळा आहे तरी यातनं मला जे काही सांगायचं आहे की जी टॅगलाईन आहे तू म्हटलास त्याप्रमाणे की तुमच्या मुलांकडे तुमचं नीट लक्ष आहे का, या वाक्यासाठी ही फिल्म बघा. कारण आजच्या ग्लोबल आयुष्यात तुमच्या मुलांच्या हातात, आपल्या सगळ्यांच्याच मुलांच्या हातात अख्खं आयुष्य अख्खं जग त्यांच्या मोबाईलमध्ये असतं. मग ते इंटरनेटच्या माध्यमातून असेल किंवा कुठल्याही गोष्टींमधून असेल. आपल्याला ज्या वयात गोष्टी कळल्या त्याच्या अर्ध्या वयात त्यांना आपल्यापेक्षा दुप्पट गोष्टी कळलेल्या आहेत. एका अर्थी ते ज्ञान म्हणून चांगलं सुद्धा आहे, पण कुठेतरी एक ती थिन लाईन आहे की ती पार करू नका किंवा मुलांनी करू नये. याच्याकरता हा संपूर्ण रेगे चित्रपटाचा एक संपूर्ण डोलारा उभा केलेला आहे. त्यामुळे मी विद्यार्थ्यांनी, स्टुडंट्सनी
तरुण मुलांनी मुलींनी बघावाच. यातला विषय जरी एका मुलाचा जरी असेल तरी मुलींनी सुद्धा आपल्या आयुष्यात अशी घटना नाही पण एक कधीतरी पाऊल चुकण्याची जी घटना घडत असते त्या दिवशी असं पाऊल सावरलं जाईल तेव्हा असं मला वाटतं की रेगे सक्सेसफुल आहे. क्या बात. आणि रेगेमध्ये एक प्रमोशनल सॉन्ग स्पेशल बनवण्यात आलेलं आहे असं मला कळलं. तर या सॉन्ग विषयी मला रवी सरांनी सांगावं. हे सॉन्ग आजच्या यूथसाठी आहे. कारण मी नेहमी म्हणतो की हा सिनेमा तुम्हाला भूतकाळातलं कुठचं गोष्टी ऐकवत नाही. हा सिनेमा तुम्हाला भविष्यातल्या कोणते स्वप्न दाखवत नाही. हा सिनेमा तुम्हाला आजच्या गोष्टी सांगतो. आणि हे यूथचं गाणं आहे आणि कम्प्लिटली युथफुल आहे जे अवधूतने कंपोज केलं आहे आणि स्वतः अवधूतनेच ते गायलं आहे गाणं. आणि जरी ह्या गाण्याची ट्यून धथिंग असली तरी त्याच्यामध्ये खूप एक हिडन मेसेज आहे. तुम्ही त्या गाण्याचे लिरिक्स अगदी व्यवस्थित ऐकाल तर तुम्हाला कळेल की ते खूप ते सुभाषितासारखं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये खूप चांगला संदेश आहे जे अभिजित पानसेने लिहिलेलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. तर येत्या 15 ऑगस्टला बघायला विसरू नका रेगे. तर याच रेगेच्या एका विशेष गाण्यानं आपण या कार्यक्रमाची सांगता करूयात अशी माझी तुम्हाला विनंती आहे. ए रेगे कॉलेज में जाना लड़की पटाना बाइक पे घुमाना पिक्चर भेजाना. कॉलेज में जाना लड़की पटाना बाइक पे घुमाना पिक्चर भेजाना. कभी खाने गाना शाना बनने गाना हीरोगिरी के फंदे में बंदे खाने पीने हो जाएगा. हीरोगिरी के फंदे में बंदे खाने पीने हो जाएगा. शणपट्टी करना अच्छाई से डरना. शणपट्टी करना अच्छाई से डरना. मारधाड़ नहीं करना लफड़ा नहीं करना. मारधाड़ नहीं करना लफड़ा नहीं करना. साले पिछवाड़े में नहीं दम और बोले सनम तेरी कसम. चल चल कल्टी. दिखाने का नाय बेरिंग छोड़ने का नाय. हीरोगिरी के फंदे में बंदे खाने पीने हो जाएगा. हीरोगिरी के फंदे में बंदे खाने पीने हो जाएगा. क्या साहब एनकाउंटर लिस्ट में खाली अपना ही कंपनी बचा है क्या? लेकिन तू तो बचा है ना. साहब लोखंड वाला में 3 फ्लोर का शॉप है. अरे इसके लिए तो तू अब तक बचा है. अपने बातें खोलना ये झूठ का भी बोलना. अपने पत्ते खोलना झूठ का भी बोलना. भाई को सलाम कर अपना भी नाम कर. भाई को सलाम कर अपना भी नाम कर. पहली बार ठोकने में टेंशन आता है रे, बाद में मस्का. घूंघट में लेने का नहीं धर्म खाते में देने का नहीं. हीरोगिरी के फंदे में बंदे खाने पीने हो जाएगा. साहब माफ कर दो साहब. साहब पैर पड़ दो साहब. फिर बच्चे हैं साहब, छोटे-छोटे बच्चे हैं. फिर बच्चे दुआ लेके साहब टोकरा. याला घेऊन जा रे इकडे. छोड़ दो ना साहब, माफ कर दो साहब. टोकरा ले. खाएगा क्या? नहीं साहब, टोकरा ले, मारना नहीं साहब. पैर पड़ दो, वापस नहीं होगा. वापस नहीं होगा साहब, छोड़ दो ना साहब. माझ्यासाठी 2 चिकन चिली आणि रोटी सांग रे. मेरे लिए भी चलेगा साहब. साले भुक्कड़ भाई बनने चले थे. ए ठोक डाल. रोता क्या है कुत्ते के बच्चे जैसे?